नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. तर या ठिकाणी दोन परीक्षा एकाच दिवशी आल्या कारणाने विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की नेमकं कोणत्या परीक्षा अटेम्प्ट करायची किंवा एखादी परीक्षा त्यापैकी पुढे जाऊ शकते का? आणि या संदर्भात वृत्तपत्रामध्ये एक न्यूज सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली. तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की सर्व स्पर्धा परीक्षांच्या अपडेट या ठिकाणी तुम्हाला मिळत असतात. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असाल, तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचं नवीन पॅटर्ननुसार असलेलं आरोग्य विभाग 184 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 2026 पासून ते 2012 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे आणि तसेच 16,000पेक्षा जास्त प्रश्न इथे समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, थेट आपण आलेलो आहोत बातमीवर. बातमी काय आहे? एम-पी-एस-सी परीक्षा आणि सी-ई-टी एकाच दिवशी. उमेदवारांसमोर वेळेचे आव्हान, यंत्रणांनी समन्वय साधून मार्ग काढावा. म्हणजे काय? यंत्रणांना डिमांड करण्यात येत आहे की एखाद्या विद्यार्थ्याने जर दोन्हीही परीक्षेचे फॉर्म भरलेले असेल तर तो एकाच दिवशी दोन परीक्षा कसा अटेम्प्ट करेल. म्हणजे परीक्षेचं केंद्र जे आहेत ते सुद्धा वेगवेगळे असतात. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर अमरावती आणि एखाद्या विद्यार्थ्याला नाशिक सेंटर आलेलं असेल आणि विद्यार्थी जर सेम असेल, म्हणजे त्याला एका पेपरचं सेंटर हे अमरावती आहे, दुसऱ्या पेपरचं सेंटर नाशिक आहे, तर ॲट अ टाईम एकाच दिवशी तो दोन परीक्षा अटेम्प्ट करू शकतो का? तर याचं उत्तर आहे नाही. त्यामुळे पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे त्यांनी काय सांगितलंय की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एम-पी-एस-सीच्या बेलीप कम लिपिक या पदासाठी, म्हणजे गट क चं पद आहे ते, गट क पदाची परीक्षा आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, जिला आपण सी-ई-टी असं म्हणत असतो, तर ही 6 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी होणार असल्याने दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसमोर पेच निर्माण झालेला आहे. विशेष म्हणजे काय? तर दोन्ही परीक्षांची केंद्रे वेगवेगळ्या शहरात आल्यास उमेदवारांना परीक्षा देताना वेळेचे आणि प्रवासाचे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईतील शरीफ कार्यालयातील बेलीप कम लिपिक गट क पदासाठी एम-पी-एस-सी कडून भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पदाच्या 20 जागांसाठी मोठ्या संख्येने अर्ज आलेले असून परीक्षेचे 2 पेपर असून पहिला पेपर सकाळी 11 ते 12 आणि दुसरा पेपर 3 ते 4 या वेळेत होणार आहे. आणि त्या संदर्भातच पहा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर उमेदवारांकडून परीक्षा यंत्रणांनी या समस्येची दखल घेण्याची मागणी करत आहेत. उमेदवार जे आहेत ते मागणी करत आहेत की 2 पैकी आम्ही जर दोन्ही परीक्षेला फॉर्म भरलेला असेल तर कशा पद्धतीने दोन्ही परीक्षा अटेम्प्ट करू शकतो. यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना एकाच परीक्षेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी यंत्रणांनी समन्वय साधून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता 2 पेपर एका दिवशी आले. एम-पी-एस-सी गट क जे काही या ठिकाणी पद कोणतं आहे? पाहू शकता तुम्ही, बेलीफ कम लिपिक नावाचं जे पद आहे एम-पी-एस-सी गट क चं, ती परीक्षा आणि त्यासोबतच जी आपली सी-ई-टी आहे ही सुद्धा 6 सप्टेंबरला वेळापत्रक त्यांनी जे जाहीर केलं त्यानुसार 6 सप्टेंबरला होणार आहे. म्हणजे एकाच दिवशी 2 पेपर आहेत. ज्या विद्यार्थ्याने 2 पैकी एकच फॉर्म भरला त्यांना तर काहीच अडचण नाही. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासमोर आता परीक्षेचं आव्हान निर्माण झाले की नेमकं 2 पैकी कोणता पेपर द्यायचा. आणि जर या ठिकाणी वेळापत्रक पुढे गेलं किंवा एखादी परीक्षा पुढे गेली तर विद्यार्थी दोन्ही पेपर अटेम्प्ट करू शकतात. तर सध्या तरी न्यूजपेपरमध्ये याची दखल घेण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे की जे काही यंत्रणा आहे परीक्षा कंडक्ट करणाऱ्या त्यांनी समन्वय साधून याचा जो आहे तो तोडगा काढायला पाहिजे आणि दोन्ही परीक्षा उमेदवारांना देता यावा असं काहीतरी नियोजन केलं पाहिजे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुम्ही एक फॉर्म भरलाय की दोन्ही फॉर्म भरलेले आहेत? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि त्यासोबतच तुम्ही केंद्र जे आहेत, म्हणजे जे काही आपलं परीक्षा सेंटर आहे ते कोणतं निवडलं होतं तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन अपडेट सोबत. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. तर या ठिकाणी दोन परीक्षा एकाच दिवशी आल्या कारणाने विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की नेमकं कोणत्या परीक्षा अटेम्प्ट करायची किंवा एखादी परीक्षा त्यापैकी पुढे जाऊ शकते का? आणि या संदर्भात वृत्तपत्रामध्ये एक न्यूज सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली. तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की सर्व स्पर्धा परीक्षांच्या अपडेट या ठिकाणी तुम्हाला मिळत असतात. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असाल
तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचं नवीन पॅटर्ननुसार असलेलं आरोग्य विभाग 184 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 2026 पासून ते 2012 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे आणि तसेच 16,000 पेक्षा जास्त प्रश्न इथे समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, थेट आपण आलेलो आहोत बातमीवर. बातमी काय आहे? एम-पी-एस-सी परीक्षा आणि सी एकाच दिवशी. उमेदवारांसमोर वेळेचे आव्हान, यंत्रणांनी समन्वय साधून मार्ग काढावा. म्हणजे काय? यंत्रणांना डिमांड करण्यात येत आहे, की एखाद्या विद्यार्थ्याने जर दोन्हीही परीक्षेचे फॉर्म भरलेले असेल, तर तो एकाच दिवशी 2 परीक्षा कसा अटेम्प्ट करेल? म्हणजे परीक्षेचं केंद्र जे आहेत, ते सुद्धा वेगवेगळे असतात. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर अमरावती आणि एखाद्या विद्यार्थ्याला नाशिक सेंटर आलेलं असेल आणि विद्यार्थी जर सेम असेल, म्हणजे त्याला एका पेपरचं सेंटर हे अमरावती आहे, दुसऱ्या पेपरचं सेंटर नाशिक आहे, तर ॲट अ टाईम एकाच दिवशी तो 2 परीक्षा अटेम्प्ट करू शकतो का? तर याचं उत्तर आहे नाही. त्यामुळे पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे त्यांनी काय सांगितलंय, की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एम-पी-एस-सीच्या बेलीप कम लिपिक या पदासाठी म्हणजे गट क चं पद आहे ते. गट क पदाची परीक्षा आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जिला आपण सी असं म्हणत असतो, तर ही 6 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी होणार असल्याने दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसमोर पेच निर्माण झालेला आहे. विशेष म्हणजे काय? तर दोन्ही परीक्षांची केंद्रे वेगवेगळ्या शहरात आल्यास उमेदवारांना परीक्षा देताना वेळेचे आणि प्रवासाचे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईतील शेरीफ कार्यालयातील बेलीप कम लिपिक गट क पदासाठी एम-पी-एस-सी कडून भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पदाच्या 20 जागांसाठी मोठ्या संख्येने अर्ज आलेले असून परीक्षेचे 2 पेपर असून पहिला पेपर सकाळी 11 ते 12 आणि दुसरा पेपर 3 ते 4 या वेळेत होणार आहे. आणि त्या संदर्भातच पहा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर उमेदवारांकडून परीक्षा यंत्रणांनी या समस्येची दखल घेण्याची मागणी करत आहेत. उमेदवार जे आहेत ते मागणी करत आहेत, की 2 पैकी आम्ही जर दोन्ही परीक्षेला फॉर्म भरलेला असेल, तर कशा पद्धतीने दोन्ही परीक्षा अटेम्प्ट करू शकतो. यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, की दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना एकाच परीक्षेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी यंत्रणांनी समन्वय साधून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केल्या जात आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता 2 पेपर एका दिवशी आले. एम-पी-एस-सी गट क जे काही या ठिकाणी पद कोणतं आहे? पाहू शकता तुम्ही बेलीफ कम लिपिक नावाचं जे पद आहे एम-पी-एस-सी गट क चं, ती परीक्षा आणि त्यासोबतच जी आपली सी आहे, ही सुद्धा 6 सप्टेंबरला वेळापत्रक जे त्यांनी जे जाहीर केलं, त्यानुसार 6 सप्टेंबरला होणार आहे. म्हणजे एकाच दिवशी 2 पेपर आहेत. ज्या विद्यार्थ्याने 2 पैकी एकच फॉर्म भरला, त्यांना तर काहीच अडचण नाही. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही फॉर्म भरलेले आहेत, त्यांच्यासमोर आता परीक्षेचं आव्हान निर्माण झाले, की नेमकं 2 पैकी कोणता पेपर द्यायचा आणि जर या ठिकाणी वेळापत्रक पुढे गेलं किंवा एखादी परीक्षा पुढे गेली, तर विद्यार्थी दोन्ही पेपर अटेम्प्ट करू शकतात. तर सध्या तरी न्यूजपेपरमध्ये याची दखल घेण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे, की जे काही यंत्रणा आहे परीक्षा कंडक्ट करणाऱ्या, त्यांनी समन्वय साधून याचा जो आहे तो तोडगा काढायला पाहिजे आणि दोन्हीही परीक्षा उमेदवारांना देता यावा, असं काहीतरी नियोजन केलं पाहिजे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुम्ही एक फॉर्म भरलाय की दोन्ही फॉर्म भरलेले आहेत? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि त्यासोबतच तुम्ही केंद्र जे आहेत म्हणजे जे काही आपलं परीक्षा सेंटर आहे, ते कोणतं निवडलं होतं, तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन अपडेटसोबत. नमस्कार.